नमस्कार, मी छाया गजगे. आज तुमच्या सर्वांचं सुस्वागतम. मनुष्य जन्म म्हटलं की ह्या अडचणी येणारच. अडचणी येणार आणि काही कधीतरी सुखाचे क्षण पण येणार. पण अशा अडचणीतनं आपल्याला बाहेर काढण्यासाठी एक कोणतरी आपल्याला एक मार्गदर्शन हवा असतो. एक चांगला असा एक वाटाडा हवा असतो, जो आपल्या सोबत आहे. आणि विशेष म्हणजे अशी गोष्ट आहे, की त्यांना आज बापांची कृपा पण झालेली आहे. ते ज्योतिषशास्त्रात पारंगत आहेत आणि ते आज आपल्या सोबतही आहेत. मी आज आपल्या अशा व्यक्तींची ओळख करून देते, जे आपल्याला ह्या अडचणींना बाहेर काढून आपल्याला एक सुखी आयुष्य कसं जगायचं, याचा एक सोपा मूलमंत्र ते सांगतील. चला भेटूया. आपण ज्योतिषशास्त्रात पारंगत असलेले आपले संजय वसंत कुलकर्णी गुरुजींना. गुरुजी, मला आपण थोडीशी तोंड ओळख करून द्याल का? नमस्कार. मी संजय कुलकर्णी. व्यवसायाला मी ज्योतिष आहे. गेले 37 वर्ष मी ज्योतिषी म्हणून कार्यरत आहे. आणि हे काम करत असताना शेकडो लोक माझ्यासमोर आलेत आणि ती आलेली असताना त्यांचे निगेटिव्हिटीज ज्या काय मला बघायला मिळाल्या आणि त्याच्यातून त्यांना मार्ग काढून देता काही नवनवीन काही गोष्टी माझ्या हातून घडत गेल्या आणि त्याचा उपयोग मला त्यांच्यातल्या ज्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत त्यांना बाजूला करून त्यांना चांगलं आयुष्य जगण्यासाठी मी काही मार्गदर्शक बनत गेलो. हे कार्य करत असताना आता मला लिमिटेशन्स येत होते की पूर्ण दिवसामध्ये फार कमी 7-8 लोकांना ॲप्रोच करू शकत होतो आणि निगेटिव्हिटी असणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती. त्यांच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत मी कसा पोहोचू शकणार हा विचार माझ्या मनामध्ये होता आणि त्याच्यासाठी काय उपाय करता येईल का हा तसा मी विचार करत असताना मला अचानकपणे कल्पना सुचली आणि त्या कल्पनेतून एक प्रयत्न केल्यानंतर एक इच्छापूर्ती यंत्र नावाचं एक यंत्र माझ्या हातून तयार झालं. गुरुजी, काय आहे हे इच्छापूर्ती यंत्र? हे इच्छापूर्ती यंत्र हातात घेऊन तुम्ही तुमच्या ज्या शरीरातल्या काही निगेटिव्ह एनर्जीज आहेत ज्या तुम्हाला सातत्याने त्रास देऊ शकतात किंवा तुमचे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत, नकारात्मक विचार आहेत, ते दूर करण्यासाठी मला याचा खूप चांगला उपयोग होतो. हा अनुभव आहे. गुरुजी, हे यंत्र कोण कोण धारण करू शकतं आणि म्हणजे कशा पद्धतीने ह्याचा वापर करायचा आहे, काही थोडक्यात सांगू शकाल का? हे यंत्र त्या पर्समध्ये मुद्दाम ठेवलेलं आहे आणि या डबीमध्ये ते आहे त्याला संरक्षण मिळावं म्हणून. बाकी हे यंत्र आतमध्येच ठेवायचं आहे आणि त्याचा उपयोग कोणीही करू शकतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही या यंत्राचा उपयोग व्यवस्थितपणे करू शकतो आणि त्याला त्याचा फायदा होत आहे. गेले 24 वर्ष मी लोकांना देत आलो आहे आणि लोकांकडून मी खूप चांगले अनुभव घेतलेला आहे. ज्याला कोणाला याचा उपयोग करायचा असेल त्यांनी हे यंत्र हातात धरून गणपती बाप्पाचा 11 वेळा ओम गं गणपतये नमः हा जप करायचा आहे अतिशय शांतपणे व त्यानंतर त्याने आपल्या पूर्ण न होत असलेल्या इच्छा 1, 2, 3, 4 किती असतील तेवढ्या बोलायच्या आहेत आणि त्या बोलून झाल्यानंतर त्याने बोलायचं आहे की मी ज्या आता इच्छा बोललो त्यातली माझी एखादी जरी इच्छा पूर्ण झाली तर मी बाप्पा तुला 5 नारळांचं तोरण अर्पण करीन. गुरुजी, ही उपासना कधी आणि कशी करायची आहे? हे यंत्राचा उपयोग करणाऱ्या व्यक्तीने दिवसातून 2 वेळा करायचे आहे. सकाळी उठल्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत कोणतीही 2 मिनटं व संध्याकाळी 5 नंतर रात्री झोपेपर्यंत कोणतीही 2 मिनिटं. दिवसातून 2दा हे व्हायला पाहिजे, पण एखाद दिवशी काही अपरिहार्य कारणामुळे जर हे तुम्ही करू नाही शकलात तर काही हरकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की ते तुम्ही नियमाने स्किप करत राहो आणि जेवढं तुम्ही नियमाने आणि विश्वासाने कराल तर त्याचा फायदा तुम्हाला तेवढा लवकर दिसून येईल. तुमची अडकलेली कामं तेवढ्या
द्रुतगतीने ती होऊ शकते. लोकांना कदाचित असं मनामध्ये येऊ शकतं की अरे ही अंधश्रद्धा होऊ शकते का? तर असं जर म्हटलं तर आपण कोणत्याही देवाला नमस्कार करायला जातो. आपल्यामध्ये शेकडो माणसं येतात. ती पण काहीतरी मनामध्ये काहीतरी चांगली इच्छा ठेवूनच येतात. आणि ह्याने गेले 24 वर्ष आम्ही अनुभव घेतलेला आहे. 1-2 दिवसाचा अनुभव नाही आहे. माझ्याकडे शेकड्यांनी नाही तर हजारोनी लोक आहेत की ज्यांनी या इच्छापूर्ती यंत्राचा अनुभव घेतलेला आहे. आणि वर्षातून 10-10, 12-12 तोरणं बांधणाऱ्या व्यक्ती माझ्याकडे आहेत. ही व्यवसायाने ज्योतिष आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. पण माझ्या डोक्यामध्ये कल्पना अशी यायला लागली की याच्यात नक्की काहीतरी शक्ती आहे. आता ही शक्ती काय आहे जाणून घेण्यासाठी जेव्हा मी विचार करत असताना असं मला दिसलं तर हा की यात नक्की काहीतरी दैवी शक्ती आहे. तर आपण याचा उपयोग करण्यासाठी आपल्या सांसारिक अडचणींसाठी तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आपण करू शकू का? आणि म्हणून मी त्याच्यासाठी काही प्रयत्न करायला सुरुवात केली की बाबा आपण ह्याच्यावर काही उपासना करता येते का ते बघूया. आणि ती उपासना म्हणजे काय तर मी गणपतीचं लहानपणापासून करत होतो आणि त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर प्रसन्न गणपतीच आले. आणि आल्यानंतर त्यांची उपासना कशी करावी याचा मी विचार करत असताना म्हटलं की आपण त्यांचं काही नाव घेऊया, ही वस्तू हातामध्ये घेऊ आणि आपल्या इच्छा बोलूया. तर त्या इच्छा बोलून बघूया काय होतं. आणि मग मी ती हातामध्ये घेतलं. 11 वेळा गणपतीचं नाव घेतलं. मोजत नव्हतो मी तेव्हा किती वेळा घेतलं ते. आणि त्याच्यानंतर मी माझ्या इच्छा बोलल्या व्यक्त करायला सुरुवात केली. आणि शेवटी आता आपण हिंदू धर्माप्रमाणे आपण असं म्हणतो की आपण एक नवस करतो. तर नवस माझ्या डोळ्यासमोर आला आणि नवस केल्यानंतर आपण काहीतरी बोलतो की मी देवा बाप्पा तुला मी हे देईन बाप्पा मी तुला देईन. तर माझ्या डोळ्यासमोर ते नारळ दिसायला लागले. आणि म्हणून मी बाप्पा तुला 5 असं तोंड बांधेन असं बोलायला सुरुवात केली. असंही मी नियमाने काही दिवस करत होतो. करता करता काय दिसून आलं की 2 आठवड्यामध्ये 2 ते 3 आठवड्यामध्ये माझी एक इच्छा पूर्ण झाली. ती म्हणजे माझ्या एका व्यक्तीकडे पैसे अडकले होते आणि वारंवार विनंती करून देखील ते मला मिळत नव्हते. पण असं घडून आलं की ती व्यक्ती स्वतःमध्ये घरी आली आणि त्याने ते माझे पैसे परत केले. हे सगळं करत असताना माझ्या मनामध्ये एक विचार आला की जर माझ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात तर लोकांचे का नाही का? आणि म्हणून मी माझ्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये हे इच्छापूर्ती यंत्र तयार करू बोलून त्यांना सांगायला लागलो की बाबा असं होत आहे तुम्ही पण करून बघा. आणि त्याप्रमाणे त्यांना दिलं. त्यांनी पण यंत्राचा उपयोग करायला सुरुवात केली. आणि काही दिवसात त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की आमची पिढी कामं होत आहेत. आणि आम्ही पण त्या बऱ्याच लोकांकडून ऐकायला मिळाली की 2 तोरणं बांधली 3 तोरणं बांधली. या इच्छापूर्तीची उपासना करा. कोणतीही अट नाही. याला वेळेचं बंधन नाही. याला जागेचं बंधन नाही. याला खाण्यापिण्याचं बंधन नाही. ही पण महिलांना मासिक पाळीचं सुद्धा बंधन नाही. त्यांनी मासिक पाळीत जरी यंत्राचा उपयोग केला तर अशी जर काही कल्पना असेल की ती अशुद्ध होईल किंवा त्याच्यापासून उपयोग होणार नाही तर ही चुकीची कल्पना आहे. हे मी सिद्ध केले. आणि विश्वासाने दिवसातून 2 वेळा त्याला माझ्याकडे 24 वर्षाचा अनुभव आहे. माझ्याकडे शेकड्यांनी लोक आहेत की मी त्यांना समोरून तुमच्या समोरून सांगू शकतो या विषयावर. त्याच्यात एकच फरक आहे की तुम्हाला नियमाने करायचं आहे आणि विश्वासाने करायचं. जर तुम्ही नियमाने आणि विश्वासाने करू शकत नसाल तर मी काही सांगू शकत नाही. तर दैवी शक्तीला आपण तुमच्यापर्यंत पोचायला एका तरी चांगल्या प्लॅटफॉर्मची गरज असते. आणि हा तो एक चांगला शुद्ध प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं. आणि म्हणून पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत पोचते आणि तुम्हाला लवकरात लवकर मदत करू शकते. हा माझा अनुभव. छान उत्तम मार्गदर्शन केलं आपण आणि खरंच आम्हाला खूप उपयुक्त अशी माहिती दिली आहे. अशा या इच्छाकृती यंत्राचा जास्तीत जास्त लोकांना फायदा मिळावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि लोकांनी याचा खरोखर उपयोग करावा असं मला मनापासून वाटतं. आणि ज्यांना ज्यांना ते मनापासून वाटतं की
या इच्छाशक्ती यंत्राचा ते उपयोग करू इच्छितात त्यांनी जरूर पुढे यावं. धन्यवाद गुरुजी, आपण खूप छान माहिती दिली आणि खरंच खूप बरं वाटलं ऐकून. आणि माझ्या सर्व भगिनींनी आणि बंधूंनी याचा नक्कीच उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं. तर लवकरच भेटू आपण. धन्यवाद.